के कोण कोण आहे तिथं? कोण कोण आहेत? हात वर करा की, हात वर करा सगळे. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, गो माता की, भारत माता की जय श्री राम, जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज सोलापूरमध्ये श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ या महामंडळाच्या वतीनं श्रीराम नवमीच्या निमित्तानं 51 प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं वाटप आणि हिंदू मेळावा असा संयुक्तिक कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी हैदराबादहून उपस्थित जे हिंदू समाजासाठी काम करतात असे माननीय हिंदू डॉन आमदार राजासिंह ठाकूर यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं. माननीय मिलिंद भाऊ एकबोटे, उत्सव समिती अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे, संस्थापक अध्यक्ष माननीय सुधीर बहिरवाडे, सचिव माननीय शिवराजजी गायकवाड, आपल्या शहराचे प्रथम नागरिक माननीय विनायक कोंड्याल, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी माननीय माऊलीभाऊ हळणवर, माननीय मस्के सर, माननीय अमोल बापू, अन्य सर्व या महामंडळाचे सदस्य आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे सर्व हिंदू बंधू आणि भगिनीनो, पत्रकार मित्रांनो, आज खरंच इतका भव्य दिव्य देखणा कार्यक्रम आपल्या सोलापूर शहरामध्ये होतोय. आपल्या मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करेन. मंडळाच्या सर्व सदस्यांचं, अध्यक्षांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी अभिनंदन करावं. धर्मासाठी आपण सर्वांनीच काम केलं पाहिजे. हे काम करण्याची नितांत आवश्यकता आहे, नितांत गरज आहे. नितांत गरज यासाठी आहे, या जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे. 800 कोटी लोकसंख्येपैकी नंबर 1 ला ख्रिश्चन आहेत, ज्यांची लोकसंख्या 230 कोटी आहे. नंबर 2 ला 57 मुस्लिम देश आहेत, त्यांची लोकसंख्या आहे 190 कोटी. आणि नंबर 130 कोटी हिंदू बांधव, बाकी संख्या खाली खाली आहे. जगाची लोकसंख्या जर 800 कोटी असेल, त्यापैकी 230 ख्रिश्चन असतील, त्यापैकी 190 कोटी मुस्लिम असतील, सुद्धा या मुसलमानांना, तरी सुद्धा या ख्रिश्चनांना त्यांचा धर्म वाढावा असं वाटतंय. ते धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे जगात सर्वात जास्त स्पर्धा कशाची आहे लक्षात घ्या, की धर्माची स्पर्धा आहे. आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षवाले बोलतात, वेगवेगळी स्टेटमेंट करतात. आम्ही काय बोलायला लागलं म्हणजे हिंदू कार्यकर्ते मताचं राजकारण करतात. ही मताची लढाई नाही आहे, ही धर्माची लढाई आहे. 230 कोटी लोकसंख्या असणाऱ्या लोकांना पण वाटतंय की हिंदू धर्माचे लचके तोडावेत. त्या लोकांना की हिंदू धर्मातल्या लोकांचा गैरफायदा घ्यावा, त्यांच्या अडाणीपणाचा, त्यांच्या अज्ञानाचा, त्यांच्या गरिबीचा गैर
धर्मांतरण करावं, त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी मदत करतो, त्यांना घर बांधायला मदत करतो, त्यांना धान्य देतो, त्यांच्या घरातला कुणी आजारी आहे तर आम्ही चमत्कार करतो आणि त्याला बरा करतो, अशी वेगवेगळी आमिष दाखवून हिंदू धर्मातल्या लोकांचं धर्मांतर करण्यामध्ये हे मशनक आहेत. त्यांना वाटत असेल 800 पैकी 230 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा त्यांना वाटतंय सोलापुरातला मोची समाज जो 1.5 लाख संख्येनं आहे 30% लोकांचं धर्मांतरण केलंय. या सोलापुरामध्ये अनेक छोटे छोटे मागासवर्गीय समाज, या सोलापुरामधले अनेक ओबीसी समाज, या सोलापुरामधले अनेक मायनर ओबीसी समाज, या सोलापुरातला ओपन समाज की त्यांना वेगवेगळा प्रयत्न करून त्यांचं धर्मांतरण करावं का वाटतंय, याचा विचार हिंदू समाजाने करण्याची आवश्यकता आहे. 190 कोटी असणारा मुसलमान समाज, ज्यांचे 57 देश या जगामध्ये आहेत, जगामध्ये नंबर 1 मुस्लिमांची संख्या असणारा देश कोणता आहे? इंडोनेशिया. किती लोकसंख्या आहे? 23 कोटी. 2 नंबरला आहे पाकिस्तान, ज्यांची संख्या आहे 22 कोटी. तुम्हाला जी संख्या सांगतोय 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 20 कोटी मुस्लिम समाज आहे. भारत हा जगामध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये नंबर 3 ला आहे. जेव्हा 2027 ला जनगणना होईल तेव्हा तुम्हाला विशेष वाटायचं कारण नाही की जगातला मुस्लिमांची सर्वात जास्त संख्या असणारा देश हा भारत असू शकतो. किती गंभीर बाब आहे बघा. अल्पसंख्याक 20 कोटी लोक. या देशामध्ये अल्पसंख्याक जैन आहे, या देशामध्ये अल्पसंख्याक बौद्ध आहे, या देशामध्ये अल्पसंख्याक शीख आहे. यांची संख्या बघा 1 कोटी, 2 कोटी, 2.5 कोटी, याच्या पुढे लोकसंख्या नाही आहे. हे अल्पसंख्याक कसे काय? आणि ते अल्पसंख्याक असताना सुद्धा दादागिरी करतात. लव जिहाद, लँड जिहाद, ओट जिहाद आणि धर्मांतरण हे आपल्या समोरचे सर्वात मोठे प्रश्न आहेत. सर्वात मोठे प्रश्न आहेत. धर्मांतरणाचं तर तुम्ही गाव खेड्यापर्यंत लोक पोहोचले. मागे आम्ही स्टेटमेंट केलं, माझ्या विरोधामध्ये मला वाटते 32 मोर्चे निघाले महाराष्ट्रामध्ये. मला अनेक आमचे आमदार मित्र भेटले विधान भवनामध्ये. अरे आमच्या इथं मोर्चा निघाला आणि ही लोक आली कुठून? त्यांना माहीतच नाही किती लोकांचं धर्मांतरण झालंय. किती आता इथं आम्हाला आमचे मित्र भेटले, ते म्हणले मोची समाजामध्ये इतकं धर्मांतरण झालंय. प्रत्येकाच्या गावापर्यंत, प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि मग आपण जागर राहिलं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराज मानणारी लोक आहोत. या हिंदुस्थानामध्ये जेवढे हिंदू आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना, प्रभू रामचंद्रांना मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माची होती. हे तथाकथित सगळे जे इतिहासकार आहेत, मताच्या राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड करणारे, आपल्या पुढाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला पाहिजे तसा मांडणारे, आपल्या पक्षाचं हित होईल असा इतिहास मांडणारे अनेक असे तथाकथित इतिहासकार झालेले आहेत. ते म्हणतात की छत्रपती शिवाजी धर्माची लढाई नव्हती. त्या सगळ्या इतिहासकारांना माझा सवाल आहे, तुम्ही रायगडावरती जावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या, जगदेश्वराच्या मंदिरामध्ये जा की ज्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सकाळी रोज उठल्यानंतर आंघोळ केल्याच्या नंतर पहिले जगदेश्वराच्या मंदिरात जात होते. जगदेश्वराच्या मंदिराची रचना बघा. जगदेश्वराच्या मंदिराची रचना मशिदीसारखी केली आहे. त्याला मिनार आहेत. कशासाठी? कारण महाराजांना माहित होतं आज ना उद्या प्रमाण आपल्या रायगडावरती जेव्हा करतील तेव्हा हे जगदेश्वराच्या मंदिराकडे येतील, तेव्हा त्यांना दिसावं की बाबा हे आपलंच काहीतरी आहे, आपण त्यामध्ये जाऊ नये. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर जेव्हा हे आक्रमण करायला गेले तेव्हा त्यांच्याला अरे हे काय मस्जिद आहे. तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, जवळ गेल्याच्या नंतर की अरे हे मंदिर आहे, आत महादेवाची पिंड आहे. जेव्हा आत जायचं म्हटलं दरवाजाच्या वर पण त्यांनी मुस्लिम धर्माच्या रिलेटेड काही
असं लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांना दरवाजा पण तोडता आला नाही. आज जायचं तर वाकून जावं लागतंय. महादेवाच्या पिंडीच्या समोर आपण वाकलो असंही होता कामा नये, म्हणून ते मंदिरात गेले नाहीत. पर जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर नंदी महाराजाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची तोडफोड केलेली आहे, शिंग तोडलेली आहेत, नाक तोडलेला आहे, कान तोडलेला आहे. त्या इतिहासकारांना माझा सवाल आहे, जर छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्माची नव्हती तर नंदी महाराजाची मोडतोड का केली, याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना द्या, हिंदुस्थानातल्या लोकांना द्या. तुम्ही बुद्धिवान आहे, तुम्ही लिहू शकता. सांगा तुम्ही कशासाठी तोडफोड केली आहे. आणि मी सरकारला विनंती करतो, आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, नंदी महाराजाच्या मूर्तीचं पुनर्निर्माण झालं पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी वापरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे बांधलेलं मंदिर आहे आणि ते नंदी महाराज परत एकदा पुनर्जीवित झाली पाहिजे, त्यांची मूर्ती पुनर्निर्माण झालं पाहिजे. यासाठी रायगडवरती काम करणाऱ्या मंडळींनी लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. आता बघा, विषय आला धर्मांतरणाचा. धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे सिरियस व्हा. हे सगळे घरापर्यंत पोहोचलेले आहेत. सातत्यानं धर्मांतरण होत आहे. मी सांगली मधलं एक उदाहरण सांगतो. सांगली जवळ भिलवडी नावाचं गाव आहे आणि भिलवडी नावाच्या गावातल्या एका माझ्या मातंग समाजातल्या बांधवाला या पादरी लोकांनी गाठलं आणि त्यांना सांगितलं, तुमचा देव असा आहे, तुमचा देव तसा आहे, शिवीगाळ अमुक तमुक. ते रोज जात होते त्यांच्याकडं 2-4 महिने आणि मग त्यांचं मन परिवर्तन केलं आणि मन परिवर्तन केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचे देव देवाऱ्यातनं काढून टाका. अरे ते म्हणले, देवाऱ्यातनं आमचे देव कसे काढायचे, आमचे पिढ्या पिढ्यांपासून आलेले देव आहेत. नाही म्हणले, ते देव तुमच्या काही कामाचे नाहीत, शिव्या शाप. आणि आपल्या लोकांचं धाडच होईना देवाऱ्यातनं देव काढायचे. मग त्यांनी देवाऱ्यातले देव काढले, त्याच्यावरती नाचले, तुडवले. ते देव एका पिशवीत भरले, त्यांना घेऊन एका दुकानात गेले आणि ते मूर्ती सगळ्या वितळवल्या, पितळेच्या मूर्ती वितळवल्या. ते वितळवल्याच्या नंतर ते म्हणाले की याचं मटण घ्यायचं. त्या मूर्ती, ज्या देवाच्या मूर्ती वितळवल्या, त्याचे जे पैसे आले त्याचं त्यांनी मटण घेतलं आणि त्यांच्या घरच्या लोकांना खाऊ घातलं. ह्या भडव्या माझा सवाल आहे, तुम्हाला इतका द्वेष कशासाठी आहे? हिंदू धर्माचा द्वेष. आणि मी नाव देतो, त्याचा मोबाईल नंबर देतो, माझ्या पत्रकार मित्रांना देतो. जे कोणी हे महाराष्ट्रामध्ये असं होत नाही म्हणणार आहेत त्यांनाही त्यांचा नंबर देतो, त्यांना जाऊन त्यांना भेटा. त्यांचा एक दुसरा नातेवाईक आहे, अंकलखोप नावाचं गाव आहे तिथला, त्याला तर त्यांनी धर्मांतरित करून पादरी करून टाकला होता. 18 वर्ष त्यांनी धर्मांतरणाचं काम केलं. त्यांच्या लक्षात ही चूक आल्याच्या नंतर ते त्यांनी सोडून दिलं आणि परत ते हिंदू धर्मामध्ये आले. हे माझ्या जिल्ह्यातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. हे असं गावागावात चालू आहे. घराघरामध्ये चर्च सुरू आहेत, बेकायदेशीरपणे चर्च बांधलेत. मी इथल्या कलेक्टर साहेबांना सोलापूरच्या, मी इथल्या आयुक्त साहेबांना महानगरपालिकेच्या, जेवढा नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती सोलापूर जिल्ह्यात आहेत त्या सीओ साहेबांना आणि तालुक्याच्या सगळ्या तहसीलदारांना आवाहन करतोय, जेवढं अतिक्रमण सरकारी जागेत झालंय, गायरांची जागा असेल, महाराष्ट्र शासनाची जागा असेल किंवा अन्य कुठल्या सरकारच्या फॉरेस्टची जागा असेल, जिथं जिथं बेकायदेशीर प्रार्थना स्थळ बांधलेली आहेत ते सगळी प्रार्थना स्थळ बेकायदेशीर उद्ध्वस्त करून टाका, ही आमच्या आजच्या मेळाव्याची मागणी आहे. बरोबर ना? कुणाकुणाला वाटतंय? बघा पत्रकार मित्रांनो, आमच्या सगळ्या गड्यांना वाटतंय जर चुकीचं काय असेल तर ते उद्ध्वस्त झालं पाहिजे, 100% उद्ध्वस्त झालं पाहिजे. धर्मांतरण करण्यासाठी गावात कोण आला पाहिजे, काय केलं पाहिजे? दादा बघा, हे म्हणतात, मी नाही म्हणत, हे म्हणतात बडवलं पाहिजे. का बडवू नये? काय रे, हिंदू धर्म म्हणजे काय, तुम्ही कुणी पण यावं लचक तोडावा असा विषय आहे का? जर कुणी धर्मांतरण करण्यासाठी तुमच्या गावामध्ये आला, पहिला दंडका हातामध्ये घ्या. जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यासाठी कुणी आला, हिंदू धर्माचा तो आहे. आम्ही कधी गेलो धर्मांतरण करण्यासाठी?
लोक कधी आम्ही आमच्या नादात, आमच्या डोक्यात पण हे नाही. पण ज्यानं त्यानं यायचं लचके तोडायचं, ज्यानं त्यानं यायचं मंदिराची विटंबना करायची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करायची, अन्नपूर्णा मातेच्या मंदिरामध्ये विटंबना करायची, महादेवाच्या नंदीची तोडफोड करायची. कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणं याचा अर्थ तुम्हाला कारण आपली आस्था आहे, त्यांना माहित आहे सर्वात जास्त आम्ही कुणाला मानतो? छत्रपती शिवाजी महाराजांना. सर्वात जास्त आम्ही कुणाला मानतो? प्रभू रामचंद्रांना. संविधान निर्माते बाबासाहेबांना. बाबासाहेबांच्या 5 मूर्तीची विटंबना केली मागच्या 4 महिन्यामध्ये. आणि परत ह्याने काय म्हणायचं? तो जरा माते फिरू आहे, तो जरा दारूड आहे. अरे माते फिरू आहे, दारूड आहे, मूर्तीचे विभंजन करायचं त्यांना कळालं. तो काय शेण खातोय का? अन्न खात नाही का तो? माते फिरू कसं काय हे परत सांगायचं यांनी. पोलिसांनी पण होते माते फिरू आहे. अरे माते फिरू आहे मग इकडं कसं काय आला? त्याला तुम्ही झोडून काढा ना. हे जे सगळे प्रकार आहेत ते बंद झाले पाहिजेत. गेले वर्षभर 2 वर्ष हिंदू धर्मीय मेळाव्यामध्ये सातत्यानं आपली मागणी होती की धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये काहीतरी घडलं पाहिजे. राज्य सरकारने याच्यावरती काहीतरी निर्णय केला पाहिजे. मी महाराष्ट्राच्या राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करेन की महाराष्ट्र सरकारनं, कळालंय ना तुम्हाला की नाही, आपल्या सरकारनं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हा कायदा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये पारित केला. हा कायदा काय आहे? जर तुम्ही जबरदस्तीनं, जर तुम्ही अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन, जर त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून चुकीच्या पद्धतीनं जर धर्मांतरण केलं तर या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होणार. कारवाई काय आहे? 7 वर्षाची सजा. कारवाई काय आहे? 1 लाख रुपयाचा त्याच्याबरोबर दंड. जर एखादा संतुलन बिघडलेला माणूस असेल आणि त्याचं तुम्ही धर्मांतरण केला, जर तो मागासवर्गीय असेल त्याचं तुम्ही फसवून धर्मांतरण केला, जर तो अनुसूचित जमातीचा म्हणजे आदिवासी भाऊ असेल त्याचं तुम्ही धर्मांतरण केला तर त्याला 7 वर्ष सजा आणि 5 लाख रुपयाचा दंड. हीच घटना दुसऱ्यांदा जर केली, त्या व्यक्तीनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला तर 10 वर्ष सजा. किती? 10 वर्ष सजा. कायदा चांगला आहे की नाही? सगळ्यांनी उभा राहून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये कडक कायदा केला, त्याबद्दल आपण सर्वांनी अभिनंदन करावं अशी मी सर्वांना तुम्हाला विनंती करतो. सर्वांनी जागेवरती उभा राहावा आणि राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करा की इतका कायदा आणला. आणि दुसरी मागणी सरकारकडे करायची की लव्ह जिहादच्या बाबतीत लवकर कायदा आला पाहिजे. जोरदार सगळ्यांनी हात वर करून सांगा, लव्ह जिहादच्या बाबतचा तात्काळ कायदा आला पाहिजे. आणि तो येणार. हे जे आता माजरेत का नाही, मी आता एका माझ्या सहकारी मित्राच्या घरी गेलो होतो, यादव नावाच्या. बघा इथं सोलापूरमध्ये त्यांच्या मी घरी गेलो होतो आता. ती जी झोपडपट्टी आहे, सरकारकडे माझी विनंती आहे, केशव स्मृती झोपडपट्टी रेल्वे लाईन यामध्ये 3च घरं अधिकृत आहेत ज्यांना मान्यता आहे. दत्तात्रेय प्रसाद मस्के, मीना शिंदे आणि सो विजया यादव. 3 झोपडपट्टीतली घरं ही फक्त अधिकृत आहेत. बाकीची झोपडपट्टी बेकायदेशीर आहे. नई जिंदगी झोपडपट्टी विमानतळाजवळची, माझ्याकडे परवाच तो मालक आला होता. त्यांची ती जमीन आहे 30 एकराची आणि त्याच्यात ही झोपडपट्टी झालेली आहे. सरकारी जागा आहे. दुसरी झोपडपट्टी आहे सारानगरची आणि साखरपेठ. हे जे अतिक्रमण आहे
महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे आणि आपले पालकमंत्री एकदम खमके आहेत, जयाभाऊंना माझी विनंती आहे की बुलडोजर ह्याच्यावरती फिरवून टाका. ही सरकारी जागा आहे, ही तुमच्या बापाची जागा नाही आहे. तिथं राहता आणि परत आमच्या लोकांना तिथं त्रास देता का? त्या यादवला 2-3 वेळा मारलाय. हे चालणार नाही. चांबडी निघतील. तुम्ही जर मस्ती करायचा असा प्रयत्न केला ना, सरकारी जागेत राहून परत जर तुम्ही दादागिरी करणार असाल तर हे सोलापुरात चालणार नाही. आता मुली लव जिहाद झाल्याच्या नंतर आपली पोरं एवढी समजून सांगतात, एवढी समजून ऐकायलाच तयार होत नाहीत. आईचं ऐकत नाहीत, वडिलाचं ऐकत नाहीत. हे पोरं गेलं, हे तुम्ही कोण आहे, तुमचा काय संबंध आहे? त्या आईला काय भानगड मला कळतच नाही. आम्ही त्यांना सांगतोय ही नावं बदलतेत गाबडी. फेसबुकवरती नाव बदलतंय, ट्विटरवरती नाव बदलतंय, जीन्स दुसऱ्याची घालतंय, बूट तिसऱ्याचा घालतंय, चौथ्याची गाडी आणतंय, असा फोटो टाकतंय आणि आमच्या पुरीला वाटतंय कोणतरी मोठा हिरो गावला. तो हिरो नाही आहे. तो तिथं भंगारचं दुकान काढतोय. तो हिरो नाही आहे. दिसतोय हिरो, त्याची जीन्स नाही आहे, त्याचा टी शर्ट नाही आहे. त्याला कुणीतरी प्रवृत्त केलंय. हे जरा दाखव, इम्प्रेशन दाखव आणि हे कर. परवा काय झालं नात्यापुत्यामध्ये काय झालं की दक्ष वैद्य नावाचं त्यानं फेसबुकला अकाउंट काढलं. दक्ष वैद्य नावाचं त्यानं फेसबुकला अकाउंट काढलं आणि आपल्या एका हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिला माहितच नाही हा दक्ष म्हणून ती बोलतीये, चालतीये, तो घरी येतोय, जातोय, सगळं झालं. आणि मग नंतर तिला कळालं की हा इकबाल शेख आहे, तो दक्ष वैद्य नव्हता. आपल्या इथं घडलंय. मी कुठलं तिकडचं लांबचं सांगत नाही, जम्मू काश्मीरचं, ओडिसातलं, उत्तर प्रदेश मधलं सांगत नाही. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या नात्यापुत्याची गोष्ट सांगतोय. तो दक्ष वैद्य निघाला इकबाल शेख. पोरीच्या पायाखालची वाळू सरकली, बिचारी शानी. नाहीतर परत माझाच ही असं आहे म्हणली नाही. ती पोलीस स्टेशनला आली. लग्नाची बोलणी चालू होती. त्याचं आधीच लग्न झालंय बघा, आधीच लग्न झालं. ही आठवड्यात ही घटना आहे. आणि मग आता पोलिसांनी त्याला अटक केलंय. ही मुलगी वाचली. असे हजारो दक्ष वैद्य नावानं हे इकबाल शेख सारखी पोरं फेसबुक वरती आहेत, ट्विटर वरती आहेत, इंस्टा वरती आहेत आणि ते आपल्या मुलींना फसवू पाहतायत. प्रेमाचं खोटं जाळं त्या मुलीवरती टाकून तिला फसवलं जात आहे. मग तिचे व्हिडिओ करायचे, मग तिचा ब्लॅकमेल करायचं, मग तिच्या प्रॉपर्टीवरती दावा टाकायचा. आता विवाहित महिलांना जास्त टार्गेट करायचं. ज्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आहे त्यांना जाळ्यात ओढायचं, त्यांचे फोटो घ्यायचे, त्यांचे व्हिडिओ घ्यायचे आणि मग ब्लॅकमेल करायचं. मग ते पैसे पाठवून मोठ्या मोठ्या घरात काही नंतर इलाज होत नाही, नंतर तुमच्याकडे पर्याय राहत नाही. असं सगळी प्रकरणं सुरू आहेत. हे सगळं आता मागच्या 15 दिवसातलं एक प्रकरण सांगतो. डॉक्टर स्तुती सोनवणे, एक डेंटल झालेली पोरगी, MDS मास्टर इन डेंटल सर्जन, स्मृती सोनवणे नावाची मुलगी. मागच्या 8 दिवसापूर्वी या मुलीची ओळख एका पोराबरोबर झाली होती, फुजेल मोहम्मद खान. त्यांना सगळीकडे फिरवलं, बसवलं. मी तुझी काळजी किती करतोय, मी चिंता किती करतोय असं वातावरण केलं. आणि त्या मुलीबरोबर 1 वर्ष रिलेशन ठेवलं. तिच्या मैत्रिणीला सांगितलं तिनं की असा असा फैजल खान माझा मित्र आहे. त्या मुली तिला म्हणतायत एक दिवस तू फ्रीज मध्ये तुझे तुकडे असतील आणि हे आम्हाला बघायचं नाही. मुली तिला म्हणतायत, सांगतायत तिला. ती म्हणली माझा तसा नाही. प्रत्येक मुलीला वाटतंय माझा तसा नाही, हमारा बहुत अच्छा है. असं नसतंय. ये लड़का वैसा नहीं है, हमारा बाबू बहुत अच्छा है, हमारा पिल्लू बहुत अच्छा है, वो अच्छा इंसान है. ही पण तशीच म्हणली. 1 वर्ष गेल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं आपण आता फसलोय. एक उच्च शिक्षित डॉक्टर मुलगी. मागच्या 8 दिवसापूर्वी आई वडील आणि ते घरात होते. आई आणि वडील म्हणले जेवायला जायचंय हॉटेलात, चल.
ती म्हणली नाही नाही नाही, ती काही बोललीच नाही. आई वडील जेवायला गेले आणि जेव्हा माघारी आले, दरवाजा वाजवते, दरवाजा उघडना. अर्धा तास झाला, तास झाला, दरवाजा उघडना. फोन लावले, फोन उचलना. आणि मग दरवाजा मोडून काढला तर गळ्याला फास घेऊन पंख्याला ही सोन्यासारखी पोरगी लटकलेली आढळली आहे. मृत्यू झाला तिचा. गळफास लावून घेतला. तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली 6 पानाची. आणि त्या 6 पानामध्ये तिनं लिहून ठेवलं की माझा छळ कसा केला गेला, मला ब्लॅकमेल कसं केलं गेलं. मी माझ्या मैत्रिणी बोललेल्या जर ऐकलं असतं तर माझ्यावरती ही वेळ आली नसते. ही स्तुती सोनावणे म्हणतीये. वेळ निघून गेली, करणार काय. याय नाही, हे लगेच परत जामीन, त्यांचे वकील सगळ्या भानगड येतात आणि त्यांना सोडून देतात. आता तुम्ही सांगा, इथंच आपल्या इथं प्रकरण झालं 2023 ला. एका 10वीत शिकणाऱ्या मुलीला यांनी फूस लावली. 10वीत शिकणारी मुलगी, 10 आणि 6 म्हणजे 16. हे लहान मुलींना टार्गेट करतात. 5वीला 6वीला 7वीला असताना. हे प्रकरण सोलापुरातलं आहे. इस्राईल शेख नावाचा पोरगा, तिनं या मुलीला जाळ्यात ओढलं, तिला फसवलं. त्यांचे जे जोडीदार आहेत तिला घेऊन वकिलाकडे गेले आणि इथला खतीब वकील आहे, त्या भडव्यानं यांचं लग्न धर्मांतरण करून लग्न लावून दिलं. त्याचा पोरगा पण आरोपी होता यामध्ये. हे जेवढे वकील आहेत ना, हे जे धर्मांतरांचं काम, ह्यांना पहिले तुडवा, जिथं सापडतील तिथं. जे हे काम करतात ते हे असं काम करणारे, हे इथलं प्रकरण आहे. पोलिसांना माझं आव्हान आहे, यांचा जामीन कसं काय झाला. यांचा जामीन जर झाला असेल सोलापूरच्या कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये तुम्ही जामीन रद्द करण्याची याचिका दाखल करा. यांचा जामीन रद्द करून या वकिलाला पहिला ताब्यामध्ये घ्या. यानं किती मुलींची धर्मांतरण केलेत याचा रेकॉर्ड चेक करा, याचा CDR चेक करा, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आहे बघा. किती हिंदू मुलींचं धर्मांतरण केलंय आणि लव जिहाद याच्या मुळापर्यंत गेला पाहिजे. आणि ते जाब इथे पोलीस चांगलं काम करतायत. मग आपला भोंग्याचा मोर्चा होता, CP साहेब म्हणजे मोर्चा काढू नका. आपण सगळ्यांनी ऐकलं, मोर्चा थांबवला. इथल्या CP महोदयांचा मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सगळे भोंगे बंद केलेले आहेत. केलेत की नाही. माननीय M राजकुमार CP साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करावं. आणि महाराष्ट्रातल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या CPंचा अतुल कुलकर्णी यांचा आदर्श घ्यावा आणि तशा पद्धतीनं सगळे महाराष्ट्रातले भोंगे उद्याच्या उद्या बंद करावेत. बरोबर ना. हे आपल्या सांगण्यात नाही, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशा नाहीत, आपल्या मंदिरावरचे बंद्यांनी काढलेत. असं कोणी समजायचं कारण नाही. माझ्याकडे रिपोर्ट आला, 421 मंदिरावरचे आणि 626 माननीय CP साहेबांनी आणि ग्रामीण मध्ये जे सगळे मशिदीवरचे भोंगे काढून टाकलेत. राज्यातल्या सगळ्या लोकांनी काढून टाकावं. हे अतुल कुलकर्णी साहेब SP, एक सांगोला तालुक्यामध्ये चोपडी नावाचं गाव आहे. हा तालुक्यातला एक धर्मांतरण करणारा पोरगा आहे. तो तिथं धर्मांतरण करायला गेला, गावकऱ्यांनी ठोकून काढला, बडवून काढला. रात्रभर पोलीस स्टेशनला SP साहेबांनी लक्ष घातलं, त्याला जेलमध्ये टाकला, त्याची सगळी ढुंगणं सोलून काढली. आता जरा थंड आहे. दुसरं प्रकरण कुर्डुवाडीचं. एक हिंदू मुलगी मागच्या 15 दिवसापूर्वी पळवून नेली. मुलगी वेल एज्युकेटेड, तिचं B.Pharm झालंय आणि ते पाना पकड घेऊन बसणाऱ्या पोराबरोबर गेली. ऐक ना, तर पुण्यात नरे पोलीस स्टेशनला रात्री 11ला मला फोन आला. आई वडील गेलेले तिथं, ते ऐकायला तयार नाही, दोघच गेलेले गावाकडनं. मला फोन आला, म्हटलं थांबा 5 मिनिटात माणसं पाठवतो. आमच्या तिथल्या सहकारी मित्रांना फोन केला. 100 भर पोरं तिथं गेली. त्यांनी तिथं धिंगाणा घालायला चालू केलं. पोलीस पण शिरेत झाले. मग म्हणले आता काय करायचं. रात्री 1 वाजता कोर्टाच्या समोर हजर केली आणि कोर्टानं परत कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं. दुसऱ्या दिवशी 1 दिवसाची PC मिळाली. तिसऱ्या दिवशी कोर्टासमोर सांगितलं मला माझ्या आई वडिलांच्याकडे जायचं आहे. यासाठी पोलिसांचं अभिनंदन, यासाठी पोलिसांचं अभिनंदन. दुसरा विषय भिगवणचा तुम्हाला माहित आहे. भिगवणचं प्रकरण
पुरीचं लग्न 22 तारखेला, 18 तारखेला बाजारात यांनी उचलली. 18 तारखेला बाजारातनं बाप नाही पुरीला, आईनं लग्नाची तयारी केली आहे. भाऊ लहान आहेत, 18 वर्षापेक्षा वय कमी आहे. आणि तो अझर नावाचा एक मस्तवाला आहे दौंडचा, त्यानं इतका उच्चार मांडला होता तिकडं, जवळपास 35 लवचियाची प्रकरण त्यानं केलीत. किती सगळे उतरलो तिथं, सगळी पोरं उतरली. संग्राम भैया जगताप साहेब आले, मी तिकडून गेलो, तिथले हजारो लोक रस्त्यावरती आली आणि मग त्याला अटक केलं. ते सगळं मुलगी ऐकायला तयार नाही. 4 दिवस तिला तिकडे ठेवली सुधार घरामध्ये आणि मग ती 4थ्या दिवशी बदलली. ती म्हटली मला आईकडे जायचंय, आईकडे आली. आता त्यांना एवढं त्यांचा कार्यक्रम लावलाय ना, आयुष्यात लवजियाच्या नादाला लागणार नाहीत. म्हणून संदीप गिल ग्रामीण एसपी पुणे, बिराजदार साहेब ऍडिशनल एसपी बारामती, राठोड साहेब डीवायएसपी आणि माननीय बापू दडस यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा. ही लोक आहेत. म्हणून आता तर धर्मांतराचा विषय मिटला. हे जे नोकऱ्याला लागलेत का नाही, आता मला हे मित्र भेटले, त्यांचं नाव काय, मला आता यांनी सांगितलं मोची समाज, त्यांची 100 जण पोरं नोकरीला लागलेत एससीचा दाखला वापरून. यांना नोकरी करता येत नाही. आपला कायदा काय सांगतोय, जो हिंदू धर्मातला आहे आणि त्यानं जर धर्मांतरण केलं आणि जातीचा दाखला वापरून नोकरीला लागला, त्याला नोकरीवरती राहता येत नाही. त्याच्या पूजा पद्धतीत जर बदल झाला, लग्न लावताना जर त्यानं वेगळ्या पद्धतीनं लग्न लावलं, घरात कुठला क्रॉस लावला, देवाऱ्यात दुसरा कुठला तर धर्माचं एखादं त्यांचं देवाचा फोटो लावला किंवा मेल्यानंतर त्याला दफन केला, काही जरी पुरावा आढळला तर त्याला नोकरीवरनं काढून टाकायचं आहे. त्यामुळे सोलापुरातल्या सगळ्या पोरांना आव्हान आहे, इथं जेवढे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जास्त असतात, कारण गरीब लोक तिथं ऍडमिट होतात, त्यांना मग ते गावाकडनं आलेल्या लोकांना जेवण दिलं, अरे किती देवासारखी माणसं आहेत, आम्हाला मदत असं वाटतं त्यांना, आणि मग परत ते घुसायला बघतात. सिव्हिल हॉस्पिटल, महानगरपालिका, शाळा जे हिंदू धर्मातले आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, ओबीसी आहेत, मायनर ओबीसी आहेत, ओपनवाले आहेत, आणि त्यांनी जर तिकडं नोकरीला इकडं लागले आणि तिकडं जर त्यांनी धर्म पद्धतीमध्ये बदल केला, पूजा पद्धतीमध्ये बदल केला, परंपरेमध्ये बदल केला, त्यांची नोकरी जाऊ शकते. त्याच्यावरती तुम्ही सगळेजण काम करा. एवढे सगळे लोक आज तुम्ही जमलाय. आणि आता ठाकूर साहेब आलेले आहेत हैदराबादवरनं, त्यांचं या क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. हिंदू समाजासाठी ते लढतात, झगडतात, भांडतात आणि ते देशभर काम करतात. तर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या. मिलिंद साहेब हे आपल्या गो मातेचा बचाव व्हावा म्हणून त्यांची अख्खी टीम राज्यभर काम करते, देशभर काम करते. आता मला एक निवेदन दिलं की बीफचं मटण अनेक हॉटेलमध्ये मिळतं, परवानगी नसताना. हे चौकशी केलं पाहिजे सगळीकडे राज्यभर, कोणत्या हॉटेलमध्ये बीफचं मटण मिळतं आणि ते कुठल्या आधारे मिळतं, कुठल्या परवानगीने मिळतं. कत्तलखाने बेकायदेशीर हे बंद झाले पाहिजेत, सगळे कत्तलखाने बेकायदेशीर बंद झाले पाहिजेत. आणि राज्यामध्ये आता असल्या कुठल्याही गोष्टीला पाठबळ दिलं जाणार नाही. परवा एका मुलीनं तुम्ही बघितलं, मिस इंडिया वाली मुलगी पिंपरी चिंचवडला रिटर्न आली 10 वर्षानंतर, मिस इंडिया झालेली पोरगी फसवली. 4 पोरं, 4. अरे आता हा कायदा बदलला पाहिजे. हिंदूंना अनलिमिटेड आणि यांना हम दो हमारे एक कायदा केला पाहिजे सरकारनं. बरोबर की नाही? हम दो हमारे एक, तिकडं इकडं, त्याशिवाय 100 वर्षापूर्वी जम्मू काश्मीर मध्ये एक पण मुसलमान नव्हता. किती? 100 वर्षापूर्वी एकही मुसलमान नव्हता. आता काय परिस्थिती आहे? हाय परिस्थिती? कुठे गेले ते हिंदू? पाकिस्तान मध्ये 80 लाख हिंदू राहिले, गेले कुठे बाकीचे? बांगलादेशाची परिस्थिती काय आहे? कुठे गेले? नागालँड, मेघालय, मणिपूर, कुठे आहेत हिंदू? सगळे कन्वर्ट केले. केरळामध्ये काय परिस्थिती आहे? पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे? हे सगळं बघा. 1 तारखेनंतर मतदार याद्याचं शुद्धीकरण आहे. 1 तारखेनंतर. हे सोलापूर शहर मोठं आहे.
अनेक बाहेरचे भडवे इथं येऊन राहिलेले असतील. 2002 ला ज्यांचं यादीमध्ये नाव आहे आई वडिलांचं, त्यांना सोपं काम आहे. हे जे मध्ये घुसलेत ना आधार कार्ड बोगस काढून, आधार कार्ड आपलेच काय काय आहेत. आणि आधार कार्ड हे एजन्सी देताना देशभक्त व्यक्तिमत्वाला दिलं पाहिजे, जो देशाची गद्दारी करणार नाही. सरकारने ठरवलं पाहिजे. हे कुणाकडे आहेत? महा ई सेवा केंद्र. हे सगळा काळा बाजार इथून होतो, महा ई सेवा केंद्रातून. हे कोण आहेत लोक शोधा. असे जर कोण बोगस असतील ना त्याची माहिती तुम्ही द्या. त्यांचं महा ई सेवा केंद्र रद्द करण्यासाठी हा गोपीचंद पडळकर पाठपुरावा करेन. आणि मताचं सोडून द्या हो. आता हे म्हणते भाजपवाले, संघवाले, विश्व हिंदू परिषदवाले भांडणं लावतात, हिंदू दंगली पेटवतात. बरं ठीक आहे तुमचं खरं. आता इराणमध्ये कोण काय भाजपवाले आहेत? आहेत का सांगा ना. इस्रायलमध्ये कोण संघवाला आहे? अमेरिकेमध्ये विश्व हिंदू परिषदवाला गेलाय? हे आपल्या राज्यातले कुठे आहे ते बोलणारे? आम्हीच भांडणं लावतोय. पाकिस्तान आणि एक दिवस हे असेच संपणार आहेत. काय दुसऱ्याची शत्रूची गरजच नाही. आणि त्यामुळं हिंदू धर्मानं कधी कुणावरती आक्रमण केलं नाही, अतिक्रमण केलं नाही. कधी हिंदू धर्म मोठा आपण केलेला नाही. आम्ही सगळ्यांना पोटात घेतो, पण जो पोटात जातोय तो पोट आमचंच फाडायला बघतोय. तर आम्ही हे विषय डोक्यात काढून टाका. हिंदू माणूस एखादा धर्मांतरण करतोय, त्याला हिंदू धर्म तर कळलाय का? त्याला धर्मांतरण करताना 2 महिने प्रशिक्षण दिलं पाहिजे. हिंदू धर्म काय आहे आणि ज्या धर्मात तू चाललाय त्याचं बी प्रशिक्षण दिलं पाहिजे. हिंदू धर्मातल्या चांगल्या रीती रूढी परंपरा काय आहेत ते त्याला शिकवल्या पाहिजेत. इतर धर्मामध्ये चाललाय त्या धर्माच्या रीती रूढी परंपरा चुकीच्या काय ते सांगितलं पाहिजे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा हिंदू धर्म बदलायचं ठरवलं तेव्हा त्यांनी 1935 ला सांगितलं की मी आता हिंदू धर्म बदलणार आहे. बदलला कधी? 1956 ला. जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 वर्ष इतका विद्वान माणूस, 21 वर्ष सगळ्या जगाच्या त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता. आणि त्यांचं पुस्तक पण आहे. त्यांनी पार्टिशन ऑफ इंडियाचं नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय स्पष्ट मध्ये की हे जे मुस्लिम लोक आहेत हे फक्त त्या धर्माचा विचार करतात, ते देशाचा विचार करत नाहीत. ते धर्मासाठी बांधील आहेत, ते देशासाठी बांधील नाहीत. आणि त्यामुळे आम्ही सांगतोय अशातला भाग नाही. तुम्ही सुद्धा सगळ्या या गोष्टीचा विचार करावा. आज रामाच्या मूर्तीच तुम्हाला मिळणार आहेत. प्रभू रामचंद्राचं आगमन रामनवमीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये होणार आहे. या मध्यवर्ती मंडळाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्ही खूप चांगलं काम करताय. असंच काम या मंडळानं करत राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर समाज समस्त हिंदू संस्थापक अध्यक्ष माननीय मिलिंद भाऊ एकबोटे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांनी या सोहळ्याची शोभा वाढवावी.